आई कॉलेजमधल्या काही स्टुडंट्सना जरा एक टॉपिक अवघड जात होता म्हणून मी तू कॉलेज सोडलंयस हे विसरलायस का? इथे इथे ऑफिसमध्ये बसून तू हे सगळं करतोयस? या मुलीला मदत करतोयस तू, जिने तुला मला सगळ्यांना फसवलंय? हिला? मुळात मला कामिनीचा मुद्दा त्या दिवशी पटला नव्हता आणि म्हणूनच जेव्हा तू स्टुडंट्स प्रोटेस्टला त्यांची मदत करत होतास ना, मी तुला परमिशन दिली. तिथे हीच मुलगी होती ना? मॅडम हे बघा, त्यांची खरंच काय चूक नाही आहे. तुम्ही एक मिनिट, मी तुझ्याशी बोलत नाहीये. आई एक मिनिट प्लीज. बघ त्यांच्या परीक्षा सुरू आहेत, मी त्यांना फक्त थोडीशी मदत करत होतो, दॅट्स इट. इथे ऑफिसमध्ये राहून तुला कॉलेजचा विचार करायचा असेल ना, तर बेटर यू गो बॅक ऋषी. येते. दिस इज नॉट डन. मला मीटिंगला जायचंय. तुला इथे ऑफिसमध्ये राहून तुझं हे लेक्चर कंटिन्यू करायचं असेल तर कॅरी ऑन. बट लेट मी बी ऑनेस्ट, मी तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. आई एक्सक्यूज मी. आई एकदा आई ऋषी सर सॉरी. कमळी प्लीज तू सॉरी म्हणू नकोस. याच्यात तुझी काही चूक नाहीये. तू प्लीज आईचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. अहो पण किती बोलल्या त्या तुम्हाला? माझ्यामुळे झालं ना. मी तुम्हाला शिकवायचा आग्रह करायलाच पाहिजे नव्हता. कमी एक पहिले तर तू शांत हो, ठीक आहे? तुझी परीक्षा आली आहे, आता तू अभ्यासाकडे फोकस कर फक्त. आईशी बोलीन मी नंतर. सर सॉरी, मी करतो अभ्यास. ऋषी हे बघ, आईंचा कमळीवर राग आहे. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी न आवडणं स्वाभाविक आहे. रे माहिती आहे ग वहिनी, पण बरोबर आहे. ऑफिसमध्ये असताना मी त्यासने अभ्यास घ्यायला सांगितलं. मग ते चिडणार नाही तर काय करणार? माझ्यामुळे उगाच त्यासने वरडा पडला. हे बघ ऋषी, तू आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूस. हळूहळू सगळं होईल व्यवस्थित. बरं मी निघते, मला घरी जायला लागेल. बाय. रोहितला पण सांग जेवून घ्यायला. वहिनी मला जरा बोलायचं आहे. काय रे, काय झालं? वहिनी तुझं आणि दादाचं परत काही वाजलंय का? अरे नवरा बायकोमध्ये छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात, विशेष काही नाही. वहिनी तू माझ्याशी बोलू शकतेस. खरं सांग, दादा परत तुला त्रास देतोय ना? मी म्हटलं ना, विशेष काही नाही आहे. तू विचार करतोय असं काही नाही. मला लेट होतोय, जावं लागेल मला. वहिनी तू दादाच्या स्वाभिमानाचा, त्याच्या इज्जतीचा इतका विचार करतेस, हे काय मला काही कळत नाही का? मला माहिती आहे तो तुझ्यावर किती चिडचिड करत असतो ते, पण तू काही बोलायला तयार नाहीस. आणि दादा अशा बायकोला नाव ठेवतोय. काय म्हणायचं याला? ऋषी, हे जरा बघून घ्या. आपल्या मीटिंगसाठी एक प्रेझेंटेशन तयार केले. एकदा फायनल करा म्हणजे मी बाकीची कामं करायला मोकळा. ऋषी सर. बघतो आणि मला सर म्हणायचं नाही, आधीच सांगतो. हो सर.
काय रे, सगळ्या कॉलेजचे प्रश्नपत्रिका आल्यात ना? नीट चेक केलंयस तू? नाही म्हणजे एखादा गठ्ठा नको राहिला मागे. नाही सगळे आले सर. बर बर, चल बाबा, खूप उशीर झालाय, खूप कॉलेज करायचे आज. चल. अरे यार तो काय तुझा तो कोण वेडा क्लर्क आहे? त्याचं नाव काय? लोकाटे का फोकाटे? त्याचं काय आहे कॉल आलाय अजून? हा, त्यानं तर बोललेलं ना एक्झामच्या एक दिवस आधी पेपर तो डिच नाही करत आहे ना. काय आहे त्याचा कॉल का नाहीये ते सांग ना. हो, शांत हो ना बाळा. त्यांनी काय सांगितलेलं आहे? परीक्षेच्या आदल्या दिवशी पेपर देतो म्हणून म्हणालाय की नाही? देईल ना. मला असं वाटतं कदाचित तो युनिव्हर्सिटीमधनं निघालाही असेल. कदाचित काय आहे आता? हे बघ, माझं डोकं ऑलरेडी पिलेलं आहे. असे वर्ड्स नको यूज करू. काय अवघड आहे म्हणजे काय? कदाचित, अगं सोपा शब्द आहे. बरं बरं ठीक आहे. कदाचित म्हणजे ते मे बी. तुलाच माहित नाहीये अजूनही मे बी बोलतेय. काही कदाचित फदाचित नाही. आणि मला ना फिक्स काय ते सांग. आत्ता त्याला कॉल लाव. मला नाही माहिती. अरे यार काय आहे तुझा पासवर्ड? कॉल लाव लवकर. अगं थांब म्हटलं ना तुला. डोक कुठली? कधी कधी असं वाटतं ना की तुझ्या डोक्यात मेंदू नाहीच आहे, बटाटे भरलेले आहेत त्याच्यात. अजिबात उलट उत्तर करायचं नाही, कळलं ना? शांत हो. फोन कर म्हणे. अगं फोन कसा करणार त्याला? हे बघ, आपण जितक्या वारंवार त्या माणसाला फोन करू तेवढ्या वेळेला त्याच्या फोनमध्ये आपलं नाव दिसत राहील ना. लक्षात येतंय का? समजा परमेश्वर करो असं काही घडू नये, पण समजा काही चुकीचं घडलं आणि पकडले गेलो तर काय दिसणार? आपण त्यांना फोन करत होतो, कळलं तुला? आपलं नाव कुठेही येता कामा नये म्हणून फोन करत नाहीये सारखी. आणि सांगितलंय ना त्याने, आज परीक्षेच्या आधी पेपर आणून देतो म्हणालाय की नाही? हे बघ बाळा, पैशांसाठी ही माणसं काहीही करू शकतात. शांत हो, मिळणार आहे.